नमस्कार 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 मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आज आलेलो आहे ऐरोलीमध्ये आणि तुम्हाला सांगतो आज माझ्यासोबत एक गंमत झाली. म्हणजे माहेरचा आहेर घ्यायला मी एका दुकानात गेलो होतो. त्यावेळी तिथल्या दुकानदाराने मला विचारलं कोणत्या क्वालिटीचा इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह दाखवू. मी म्हटलं जो बेस्ट आहे ना तो दाखवा. माझ्या हुकमाच्या राणीला द्यायचंय. तर तो हसला आणि मला म्हणाला म्हणजे बायकोला ना. म्हणजे बघा, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की त्याची बायकोच हुकमाची राणी असते. म्हटलं चला बघूया आजच्या भागात कोणत्या भाऊजींची बायको मिळवते मान हुकमाची राणी होण्याचा. तर सुरू करूया तुमचा लाडका आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मी सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी पटापटा पटापटा इथे यायचे. या बरं. आणि खूप खूप अभिनंदन सगळ्या ताईंचं, सगळ्या सख्यांचं की तुम्ही आज इथे आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये आलेला आहात. खूप छान वाटतंय. हुकमाची राणी होणार ना? हो. बोला बघू, मी होणार हुकमाची राणी. एवढं? हा बरं ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ताई तुझं नाव सांग बरं. मी उत्कर्षा उदय पाटील. आणि माहेर कुठलं? माहेर ऐरोलीच. आणि सासर? सासर पण ऐरोलीच. स्थळ कसं लावतो भाऊजींचं? ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज. हो अच्छा, लव्ह मॅरेज. काय करतात भाऊजी? ते नाही घेत आता. म्हणजे 15 वर्षाचा सुखाचा संसार चालू होता आणि अक्षरशः नजर लागावी असंच खरंच संसाराला नजर लागली माझ्या. दोघांच्या घरातल्यांच्या सहमताने लग्न ठरलं. सगळं छान चालू होतं. 2 मुली आहेत. पण 2005 मध्ये लग्न झालं. छान 10 वर्ष मस्त काढली आणि 10 वर्षानंतर त्यांना ॲक्च्युली कॅन्सर झाला. पण तो माणूस कॅन्सरची सुद्धा खूप झगडत होता. अगदी 1 नाही 2 नाही तब्बल 8 वर्ष झगडत होता असं नाही म्हणू शकत मी. आम्ही दोघं एन्जॉय करत होतो. वर्षातला 4 पिकनिक तर आम्ही मस्त करायचो. एवढं सगळं छान चाललं होतं. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. पण मग सगळ्यात घातक कोरोना आला 2020 मध्ये आणि त्याने सगळ्याच संसाराची वाट लावून टाकली. कारण डॉक्टरांनी सरळ सांगितलं आम्ही हात लावणार नाहीत. मी इथपर्यंत बोलले, म्हटलं मी कोरोना किट घालून माझ्या नवऱ्यासाठी मी करते. म्हणजे तुम्ही फक्त सांगा मला काय करायचंय. कारण त्याच्यानंतर लिव्हरमध्ये पाणी होत गेलं. औषधं सगळी बंद झाली. ते पोटातलं पाणी काढायला डॉक्टर तयार नाहीत. आणि मग मार्चमध्ये सगळं व्यवस्थित होतं. एप्रिल मे आणि आत्ता हा 18 जून संपलंच. चार हात लावायला सुद्धा त्यावेळेस माणसं नव्हती. मग माझा धीर, माझा सख्खा भाऊ, माझा एक मावस धीर आणि तो 4था ॲम्ब्युलन्सवाला स्मशानात सुद्धा मोठ्या मुलीला घेऊन गेले. माझा भाऊ म्हणाला की अग्नी जरी मुलगा नसेल तरी मुलगी म्हणून तूच द्यायचंयस. म्हणून तिला मी समजवलं. आणि त्यावेळेस कसं होतं माहितीये का की डोळे अश्रू पुसायला सुद्धा जवळ घेणारं पण कोणी नव्हतं. त्यावेळेस जेव्हा अग्नी लावली मुलीने तेव्हा छोट्या मुलीने किंचाळी ठोकली. कारण तो आगीचा तो चित्त थरारक तिकडे दिसत होता. डोळ्यांनी पाहिलंय आम्ही सगळं. पण ज्यावेळेस तिच्या डोळ्यात, तिच्या अंगठात, तिच्या तोंडातून जेव्हा ती किंकाळी फुटली ना, माझा आवाज तिथे स्तब्ध झाला. कारण का जवळ घेणं नव्हतं. प्रत्येका तोंडाला मास्क होता आणि नंदा धीर सगळं घरच पूर्ण होरपळलं होतं. ताई पण तुझं कौतुक करायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या प्रसंगातून सुद्धा तुझ्या पद्धतीने तू सावरलीस, स्वतःला सक्षम बनवलंस, घर चालवतेस, कुटुंबाला मोठं करतेस, मुलांना मोठं करतेस. त्यासाठी खरंच एक, आणि मला असं वाटतं की त्यासाठी एक शक्तीच असायला पाहिजे. आणि ती शक्ती मला वाटतं या प्रत्येक स्त्रीमध्येच असते. आणि त्या स्त्री शक्तीला सलाम. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्याकडनं खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा. ओके, खेळायचं आपण सुरू करायचं खेळायला. एक छानसं स्माइल दे बरं. हां ओके, चला तर सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. खेळाचं नाव काय? उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग.
राहुल बघताय ना, बघा हा का कोण. मग तू त्या दिवशी म्हणलं होता जातेस, माहित नाही काय करतीस ते. बघा आली इथपर्यंत आता. अरे हिने घरगुती भांडण सुरू केलेलं इथे आणि ते हा राहुल बाहूजी. बरं, नाव कळलेलं तुम्हाला सगळ्यांना खेळायचं. ओके, आता हा खेळ असा आहे की काय करायचं की तुम्ही सगळ्या ताईंनी एका रांगेत उभं राहायचं पिवळ्या फुग्याच्या मागे. ओके, त्यानंतर मी म्हणेन की लाल फुगा, तर लाल फुग्याचे इथे उडी मारायचे. पिवळा म्हटल्यानंतर पुन्हा पिवळ्या फुग्याचे इथे उडी मारायचे. निळा म्हटल्यानंतर निळ्या फुग्याच्या रांगेचे इथे उडी मारायचे. ओके, जी ताई चुकेल, जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, निळा, ओ अच्छा, पिवळा, निळा, पिवळा, निळा, पिवळा, लाल. क्या बात आहे. ओ हो, ऐकतच नाही कोणी. ओके, पिवळा, निळा, लाल. ये धपाक, ये धपाक. पिवळा, पिवळा. ताई तू बाद झालेली आहेस. ये बरं इथे. ओके, आणि निळा, निळा, पिवळा, लाल, निळा. बाद झालीस ताई. हा, दोन ताई बाद झालेल्या आहेत. आता बघूया कोण आहेत त्या तीन ताई ज्या या खेळातून बाद होणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला रंग आहे पिवळा, निळा, लाल. ये धपाक धपाक. हा, पिवळा, निळा, पिवळा, निळा, पिवळा, निळा. इथं यायचंय. ओके, पिवळा, निळा, पिवळा, लाल, पिवळा. निळा, निळा. तिला वाटलं हिच्या मागे मला कळणार नाही आम्हाला. आणि पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि या खेळाचं नाव आहे, या खेळाचं नाव आहे कापाबाई कापा, कापाबाई कापा, कापाबाई कापा, कापाबाई कापा. तुमच्या समोर जे बटाटे आहेत त्या बटाट्याचे जास्तीत जास्त काप करायचे. हा, पण ते असे छान गोलाकार असे व्यवस्थित पाहिजेत. हा, तुटलेले वगैरे चालणार नाही. रेडी, सुरू करायचे खेळाला. ओके, आणि त्यासाठी सुरू करूया. बरं, 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त बटाट्याची कापं बनवेल किंवा कापेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहे. रेडी, सुरू करूया. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. जास्तीत जास्त कापं बनवायची आहेत. हा, मोजली जाणार आहेत ती जास्तीत जास्त कापं. आणि जी छान गोलाकार आहेत, अर्धवर्तुळाकार आहेत तीच मोजली जाणार आहेत. त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी वगैरे हा असे ग्राह्य धरणार नाही. नाहीतर मला घालाल शिव्या घरी जाईपर्यंत. ओके, मोजले जाणार आहेत. मोजल्यानंतर ठरणार आहे. शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1 1 2 3 11 12
13 13. ओके. लक्ष्मीताई 1, हा नाही, हा पण नाही, 2 3 14 15 16 17 आणि आता बघूया उत्कर्षाताईने 1 2 3 23. 1 2 3 13. 1 2 3 20 21 22 नाही, तो नाही, 22. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या ताई 2 ताई बाद झालेल्या आहेत त्या मी सांगतो आधी. त्यातली पहिली ताई आहे जी ताई श्रीलंकेवरून आलेली आहे, जिचं नाव आहे संघमित्रा. त्याने मस्करी करते. ताई खूप छान नाव आहे संघमित्रा, पण तू या खेळातून बाद झालेली आहे, त्यामुळे सन मराठीकडून तुला भेटवस्तू मिळते. आणि त्याच्यानंतर जी ताई बाद झालेली आहे ती आहे सुप्रिया ताई. तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे सन मराठीकडून तुला भेटवस्तू मिळते. दोन ताई त्या बाद झालेल्या आहेत आणि रुपालीताई, उत्कर्षाताई आणि लक्ष्मीताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. म्हणजे शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करूया अर्थातच आपला अत्यंत सुंदर भाग, ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यात? माहेर म्हटलं तर पहिलं आई बाबा येतात, पण माझी ताई आणि माझे बाबा माझ्यासाठी खूप खास होते. खूप म्हणजे खूप खास होते. मी कामाला गेली, संध्याकाळी घरी आली तरी माझे बाबा सारखं फोन करत राहणार की आली का नाही, अजून का नाही आली. मी सकाळी 7 वाजता जायचे आणि रात्री 8ला घरी यायचे. ते खूप टेन्शन घ्यायचे. आणि ताई पण माझ्या आईच्या जागी होती. ताई खूप म्हणजे खूप, मी खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या घटना घडून गेल्यात की त्या दुसऱ्यांच्या आयुष्यात होऊ नको. पण असा एक काळ आला, कोरोना हा आला ना, खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण त्यामध्ये आमच्या घराचं 2 जण असे गेलेत खूप जवळचे. म्हणजे माझी ताईने वटवृक्ष पौर्णिमेचा उपवास केला आणि त्या दिवशी तिने इंजेक्शन घेतलं. तिने सगळ्यांना कॉल केला आणि सांगितलं मी इंजेक्शन घेतलं आहे, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण तुमचं म्हणजे कोरोनापासून संरक्षण करा. तिने सगळ्यांना आनंदात वगैरे सगळ्यांना सांगितलं. आणि त्याच दिवशी रात्री तिचं खूप डोकं दुखायला लागलं. म्हणजे वॅक्सिन घेतलं? हां, वॅक्सिन घेतलं. वॅक्सिन घेतल्याच्या नंतर तिला ब्रेन हॅमरेज झाला. तर ती डायरेक्ट कोमात गेली आणि ती नंतर मग जागीच नाही झाली. पण मग डॉक्टरांशी बोलणं झालं का की बाबा वॅक्सिन घेतल्यानंतर असं का झालं? म्हणजे डॉक्टरांशी बोलणं झालं, पण ते बोलले कोणाकोणाला साईड इफेक्ट होऊ शकतात, तर ते तिला झालं. आणि तिचं आम्ही बाबांना सांगितलंच नाही की ती ऑफ झाली वगैरे, कारण बाबा माझ्या जागेवर होते. त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं, त्यांना चालता येत नव्हतं. आम्ही दुसऱ्या खोलीत रडत बसायचो, पण बाबाला अजिबात सांगायचं नाही. तरी त्यांना कसं कळलं काय माहिती, त्यांनी 12 दिवस जेवणसुद्धा नाही केलं आणि तिच्या 12व्या दिवशी ते ऑफ झाले. अशी घटना कोणाच्याच लाईफमध्ये होऊ नये. त्या सगळ्यामध्ये मी डिप्रेशनमध्ये 6 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी मला खूप सांभाळून घेतलं. माझे भाऊ पण मला आणि माझी आई खूप जीव लावते. ताईला काय? हा मुलगा आहे तिला. ताईला मुलगा? हा. ताईंच्या मिस्टरांबरोबर माझ्या मम्मीने माझं लग्न करून दिलं. तिच्या मुलाला मी सांभाळते. काय सांगते? त्याला आईची कमी भास देत नाही. किती वर्षाचा आहे आता आणि किती वर्ष झाली आता तू लग्न करून? 7 वर्ष. 7 वर्ष झाली. ती वारली तेव्हा तो 10वीला होता. 15 वर्षाचा होता. त्याला एवढं जास्त कळत नव्हतं, कारण माझ्या ताईचा तो एकुलता एकच मुलगा होता. तिने त्याला खूप प्रेम, म्हणजे सोडलंच नाही एकटं कधी. आणि आज तू तिच्या मुलाला तू आई म्हणून सांभाळतेस. वा ताई,
खरंच कौतुक आहे तुझं ग. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. ताई, हे स्वीकारायला सुद्धा फार मोठी हिंमत लागते. तो निर्णय घेण्यासाठी फार मोठं धाडस लागतं आणि तो निर्णय, तो धाडस तू दाखवलंस त्यासाठी खरंच तुझं अगदी मनापासून खरंच कौतुक आहे. आणि तू खरं तर तुझ्या आयुष्यातली तू हुकुमाची राणी आहेस, तुझ्या घरातली तू हुकुमाची राणी आहेस. एकदा जोरदार टाळ्या, खरंच टाळ्या. कसं वाटलं तुला आज व्यक्त होऊन? कसं वाटलं? फिलिंग बाहेर निघाल, मनातलं दडपण कमी झालं. दडपण कमी झालं ना, कारण ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की इथे येऊन व्यक्त व्हा, कारण कोणाकडे तरी मन व्यक्त केलं की जरा मोकळं मोकळं वाटतं. हो की नाही? हा, ओके. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. हो, माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आता हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे ताई ताई फिश. आता हा खेळ असा खेळायचा की तुमच्या समोर हे एक जाळं आहे. काय आहे? जाळं. हे जाळं आहे आणि जे समोर आहे ते फिश आहे, मासे आहेत. ओके, काय करायचंय? एक टोक पकडायचं ह्या दोरीचं आणि हे जे जाळं आहे, ही जी रिंग आहे, ते बरोबर ते जे चेंडू आहेत छोटे छोटे त्यावरती टाकायचं. ये बात है. आणि अशा पद्धतीने हे असे खेचायचे आणि जास्तीत जास्त मासे गोळा करायचे, जास्तीत जास्त चेंडू गोळा करायचे. आणि इथे आल्यानंतर हे चेंडू असे पुन्हा टाकायचे या भांड्यामध्ये, पुन्हा जाळं उचलायचे आणि पुन्हा हे रिंग अशी टाकायचे आणि पुन्हा ते जास्तीत जास्त चेंडू गोळा करायचे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. या 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त चेंडू गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती. त्याच्यानंतर उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची विजेती. कळले तुम्हाला? नक्की? ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ताई ताई फिश. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पुढे जायचं नाहीये, रेषेच्या मागे पाय, या रेषेच्या मागे पाय पाहिजे. शाबाश. हा, लगेच. हा, व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. शाबाश शाबाश शाबाश. का बरं? मध्ये मध्ये येतं. कुठे मध्ये मध्ये येतोय? आणि पुढचे पकडायचे आहेत, एकदम पुढे जे आहेत ते पकडायचे आहेत, इकडचे जवळ जवळचे नाही. हा, एकदम पुढचे. ये बात आहे. हा, व्हेरी गुड. आणि वेळेची मर्यादा 2 मिनिटाची वेळ संपत आलेली आहे. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. 1 2 3 31 32 32 आणि 32. तो का नाही? 33. 1 2 3 15 16 17 18 19. ओके, लक्ष्मीताईंनी 19. 1 2 3 33 34 35 36 37 38. त्यामुळे अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई ठरलेली आहे. लक्ष्मीताई, ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला भेटवस्तू आहे. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे उत्कर्षाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे रुपाली ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ताई खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. वाटलं होतं हुकमाची राणी होशील? असं वाटलंच नव्हतं, आल्यानंतर एवढं कॉम्पिटिशन होतं आणि त्यात माझा नंबर लागला असं वाटलंच नव्हतं. तुझा नंबर लागलेला आहे. पण ते आता तू हुकमाची राणी झालीस तर असं कुठलं हुकूम तू आज तुला इथे सोडावं असं वाटतं? मला वाटतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कायदा होता, जो स्त्रियांच्यावर अत्याचार व्हायचा, त्यावेळेस महाराजांनी कायदा काढला होता की स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचे हातपाय तोडायचे. म्हणजे तेव्हा स्वराज्यामध्येच असं होतं की धाक होता कायद्याचा की स्त्रियांवर हात उचलल्यानंतर काय होतं. तसं शासनाने असा कुठला तरी कायदा बनवायला पाहिजे की तो जो धाक राहिला पाहिजे, शिवाजी महाराजांच्या काळातला लागू करायला पाहिजे. म्हणजे असं कृत्य करण्यासाठी कोणी धाडस करणार नाही. करणार नाही, वा. असा कायदा करायला पाहिजे. ताई खूप छान हुकूम तू इथे दिलेस आणि अत्यंत महत्वाचा हुकूम आहे हा. खूप छान वाटलं तू हुकमाची राणी झालीस. हो. तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. म्हणजे आजच्या भागामध्ये मी तुमची रजा घेतो कारण उद्यापासून 16 सख्यांचा मध्ये सुरू होते अद्वितीय सोहळा आषाढी वारीचा. त्यामुळे आपण 6:30 नाही तर आपण भेटणार आहोत 6 वाजता. तेव्हा वारीत चालूया आणि संसार आणि अध्यात्म जाणून घेऊया आणि आपल्या सोहळ्यामध्ये अधिकाधिक रंगत आणूया. तेव्हा भेटूया उद्यापासून वारीमध्ये. रामकृष्ण हरी.